नमस्कार मंडळी, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, शेवटच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की संत दर्शन म्युझियमबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का. तर काही मैत्रिणींनी कमेंट्समध्ये खूप छान प्रतिसाद दिला. त्यावरूनच मी आज संत दर्शन म्युझियमबद्दल बोलणार आहे आणि भेटही देणार आहे. संत दर्शन म्युझियम जे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हाडशी गावात वसलेले आहे. ही अद्भुत संरचना सत्यसाई ट्रस्टद्वारे 2009 मध्ये बांधली गेली होती. या म्युझियममध्ये भारतीय संत महात्मे, देवदेवता आणि संस्कृतीचे अप्रतिम दर्शन घडते. जर तुम्ही पुणे किंवा मुंबईजवळ राहत असाल आणि एक दिवसाची शांत, आध्यात्मिक आणि मजेदार पिकनिक प्लॅन करत असाल तर ही जागा तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. चला, आज आपण या म्युझियमची पूर्ण कहाणी, इतिहास, रचना, आत काय आहे, कसे जायचे, किती खर्च येतो आणि इतर सर्व गोष्टी सविस्तर जाणून घेऊया. हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्सही सांगणार आहे. संत दर्शन म्युझियमची सुरुवात आणि इतिहास फारच प्रेरणादायी आहे. ही संपूर्ण संरचना श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र या मोठ्या संकुलाचा भाग आहे. सत्यसाई ट्रस्टने 2009 मध्ये हाडशी येथे हे भव्य संकुल उभारले. ऑक्टोबर 2009 मध्ये भगवान श्री सत्यसाई बाबा स्वतः या ठिकाणी आले होते. त्यांनी 4 दिवस येथे मुक्काम केला आणि या पवित्र भूमीला आपला आशीर्वाद दिला. बाबांच्या उपस्थितच या संकुलाची आणि मंदिराची उभारणी पूर्ण झाली. त्यामुळे या जागेला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या ट्रस्टचा मुख्य उद्देश होता भारतीय संत परंपरेचा वारसा जपणे आणि नव्या पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडणे. फक्त मंदिर बांधून थांबले नाही, तर यांच्या पाठीमागे एक अनोखे संत दर्शन म्युझियम उभारले. यात 1200हून अधिक शिल्पे आहेत, जी दगडात कोरलेली आणि जीवन सदृश्य आहेत. हे म्युझियम फक्त दर्शनासाठी नाही, तर शिक्षण आणि प्रेरणा देण्यासाठी बांधले गेले आहे. या म्युझियमचे स्थान अतिशय सुंदर आणि सोयीचे आहे. हे हाडशी गावात मुलशी गावात पवना धरणाजवळ वसलेले आहे. पुण्यापासून सुमारे 45 ते 50 किलोमीटर अंतर आहे. चांदणी चौकापासून किंवा लोणावळा मार्गाने 1 तासात सहज पोहोचता येते.
जर तुम्ही मुंबईहून येत असाल तर सुमारे 120 ते 150 किलोमीटर अंतर आहे. लोणावळा मुळशीस रस्त्याने किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवेने येऊन सहज येता येते. रस्ते चांगले आहेत, पण शेवटचे काही किलोमीटर डोंगरातून जातात. त्यामुळे हिरवीगार डोंगररांगा, शांत वातावरण आणि स्वच्छ हवा तुम्हाला लगेचच आकर्षित करेल. निसर्गप्रेमींसाठी आणि फॅमिलीसाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे आणि आदर्श आहे. आजूबाजूला सह्याद्री पर्वतरांगा, छोटे छोटे धबधबे आणि शांतता, हे सगळं मिळून एक आध्यात्मिक अनुभव येते. आता म्युझियमची रचना पाहूया. ही इमारत फारच अनोखी आणि कलात्मक आहे. बाहेरून पाहिलं तर ती एक मोठ्या गुहेसारखी दिसते. आत शिरल्यावर एक लांब आणि वळणदार टनेल आहे. हा टनेल चांगला प्रकाशित, हवेशीर आणि आरामदायक आहे. आतून फिरताना तुम्हाला वाटेल की तुम्ही एखाद्या रहस्यमय गुहेतून चालत आहात. टनेलच्या दोन्ही बाजूला आणि आत सर्वत्र सुंदर शिल्पे ठेवलेली आहेत. संपूर्ण म्युझियम फिरायला साधारण 90 ते 120 मिनिटे लागतात. बाहेर पडल्यावर एक वळणदार रस्ता आहे जो तुम्हाला मुख्य भागात घेऊन जातो. ही रचना इतकी सुंदर आहे की प्रत्येक पाऊल पुढे टाकताना नवीन आश्चर्य वाटतं. म्युझियममध्ये छोटे छोटे कृत्रिम धबधबे आहेत. हे धबधबे पाहताना खूप शांतता आणि थंडावा वाटतो. उन्हाळ्यातही इथे पाण्याचा आवाज आणि हिरवीगार झाडं तुम्हाला ताजीतवानी करतात. म्युझियमच्या आत मुख्य आकर्षण म्हणजे 1200हून अधिक शिल्पे. यात 30 फूट उंच साईबाबांचे भव्य शिल्प आहे. 15 फूट उंच शिव पार्वतीचे शिल्प, भगवान कृष्ण, गणेश, नंदी, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, विठ्ठल रुक्मिणी आणि इतर अनेक संत महात्म्यांची शिल्पे आहेत. काही शिल्पे महाराष्ट्रातील स्थानिक संतांची आहेत, तर काही भारतभरातील विविध धर्मातील संतांची. सर्व शिल्पे दगडात कोरलेली, अतिशय बारकाईने बनवलेली आणि जवळजवळ जिवंत दिसणारे आहेत. तुम्ही त्यांच्यासमोर उभे राहिलात की वाटतं की ते खरोखर बोलतायत किंवा आशीर्वाद देतायत.
यातून भारतीय एकता, भक्ती आणि विविधतेचा संदेश मिळतो. फक्त हिंदू देवताच नाही, तर बौद्ध, जैन आणि इतर परंपरातील संतांचाही इथे समावेश आहे. मित्रांनो, या म्युझियमचे खास महत्त्व काय आहे माहीत आहे? सत्य साई ट्रस्टने हे म्युझियम बांधून भारतीय संत परंपरेला नव्या रूपात जिवंत ठेवले आहे. इथे फिरताना तुम्हाला प्रत्येक शिल्पाच्या मागची कहाणी, संतांची शिकवणूक आणि त्यांचे योगदान समजते. मुलांसाठी हे ठिकाण खूप शैक्षणिक आहे. ते खेळत खेळत आपल्या संस्कृतीबद्दल शिकतात. कुटुंबासोबत येण्यासाठी उत्तम जागा आहे. लहान मुले, तरुण आणि आजी आजोबा सर्वांना इथे काहीतरी नवीन अनुभव मिळतो.
इथे येण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. म्युझियम सकाळी 9 वाजता उघडते आणि रात्री 7 वाजता बंद होते. एंट्री तिकीट म्हणजे प्रवेश तिकीट प्रौढांसाठी 200 रुपये आणि मुलांसाठी म्हणजे 4 ते 12 वर्षापर्यंत 100 रुपये आहेत. 3 वर्षाखालील मुले मोफत. पेमेंटसाठी कॅश कार्ड किंवा UPI इथे स्वीकारले जातात. गाईड उपलब्ध असतील तर त्यांच्याकडून शिल्पांची सविस्तर माहिती ऐका. अनुभव अधिक समृद्ध होईल. आत फिरताना आरामदायक शूज घाला, कारण थोडं चालावं लागतं. पाण्याची बाटली, छोटी छत्री किंवा टोपी घेऊन या. आजूबाजूला छोटं कॅन्टीन आहे जिथे नाश्ता किंवा जेवण मिळतं. पार्किंग भरपूर आहे, पण सावली नसल्यामुळे उन्हाळ्यात काळजी घ्या. संत दर्शन म्युझियम फक्त एक म्युझियम नाही, तर पूर्ण दिवसाचा अनुभव आहे. इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे जिथे सुंदर दर्शन घेता येते. संकुलात ॲडव्हेंचर पार्कही आहे. मुलांसाठी स्विंग, लॅडर, बोटिंग आणि इतर खेळ उपलब्ध आहेत. निसर्गात फिरा, फोटो काढा, शांत बसून ध्यान करा किंवा कुटुंबासोबत मज्जा करा. हडशी हे ठिकाण पुणे मुंबईसाठी जवळचं आणि परवडणारं पिकनिक स्पॉट आहे. मित्रांनो, संत दर्शन म्युझियम तुम्हाला भारतीय संस्कृतीचा गौरवशाली वारसा दाखवते. 2009 साली सत्यसाई ट्रस्ट आणि सत्यसाई बाबांच्या आशीर्वादाने बांधलेल्या या ठिकाणातून आपल्याला प्रेम, भक्ती, एकता आणि शांतीचा संदेश मिळतो. जर तुम्ही कधी हडशीला गेलात तर नक्की या म्युझियमला भेट द्या. तुमचा अनुभव, आवडती शिल्प किंवा फोटो कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या पल्लवीधारा या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात नवीन माहितीसह, नवीन ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.